शिवसेना बाला साहेब ठाकरे पार्टी के सांसद संजय राउत ने नासिक में मीडिया से बात करते हुए संदेह जताया है कि मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या मामले में गिरफ्तार वाल्मीकि कराड़ को फर्जी मुठभेड़ में मारने की साजिश रची जा रही है। इस मामले में उन्होंने एक निलंबित पुलिस अधिकारी पर आरोप लगाया। इसके साथ ही उन्होंने अन्य कई मुद्दों पर प्रतिक्रिया देते हुए सरकार पर निशाना साधा। आज संध्याकाळी नाशिक शहरातून आपली एक बाईक रॅली निघते। विलास आज संध्याकाळी आपण शिवसेनेची एक वातावरण निर्मिती पूर्वतयारी साधारण एक महत्त्वाच्या रस्त्यावरून एक बाईक रॅली निघेल, मशाली भगवे झेंडे, आणि उद्या सकाळी 9:30 वाजता शिबिराला सुरुवात। आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे उद्या दुपारपर्यंत पोहोचतील। बाकी सगळे आज संध्याकाळपासून जे आमचे प्रमुख वक्ते, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज संध्याकाळी यायला सुरुवात होईल। माझं आपल्या सगळ्यांना आमंत्रण आहे, आपल्या सहकार्याशिवाय शिबिरातले आमचे महनीय विचार हे महाराष्ट्रात पोचणार नाहीत। बोला। आम्ही एक प्रयोग करतो नेहमी की आज बाळासाहेब जर आपल्यामध्ये हयात असते तर त्यांनी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं असतं। आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत अपील झाला। नाशिकलाही हा प्रयोग करण्याचं आमचं काम चालू आहे। त्याच्यावर की त्याला तांत्रिक फार बाबी असतात। AI वगैरे असं म्हणत नाही मी, AI फार पुढली गोष्ट आहे आणि AIचा कृत्रिमपणा लोकांना लगेच कळतो। तरी पाहू उद्या किती त्याला आम्हाला आम्ही त्यांचं असंही म्हणणं की त्या संदर्भातली मी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली आहे। ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे। पण याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर आहे। जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही? म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला। आणि ते कोण ह्याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे। त्याच्यावरती आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत। ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली, पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे। मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे। अमित शाह यांच्याकडे तक्रार केली, कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी, की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी आमच्या फायली मंजूर करत नाहीत आणि आम्हाला निधी देत नाहीत। आम्हाला म्हणजे कोणाला? आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो। म्हणजे तुमचे जे 5-25 आमदार आहेत गद्दार, ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले। त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवानगी तुम्हाला हवी आहे का?
अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे आहे. काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. काय म्हणाले की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही, आम्हाला निधी मिळत नाही, हे जेव्हा त्यांनी टुमणं लावलं तेव्हा अमित शहाने जे दिलेलं उत्तर आहे ते फार महत्त्वाचं आहे. घेऊ ना सांगू. मी यापूर्वी सुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल. पुण्यात पहाटे झालं, तुम्ही दिलेलं आहे आणि तो तसाच्या तसा खरा ठरला, त्याच्याकडून इन्कार केला नाही. तुम्हाला सांगतो कोण? अमित शहा सांगतात की एकनाथ शिंदे दोघांमधलं सोडणं तुम्हाला नेमकं सांगतो कोण? माझं नाव संजय राऊत आहे आणि हा संजय महाभारतात सुद्धा होता, जो सगळं चित्र डोळ्यात आणि कानात साठवून. तर आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना, आणि ते महत्त्वाचेच लोक आहेत.